नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील मुख्य घटक असलेल्या उद्धव ठाकरे यांना या राज्यातील जनतेचा अपेक्षेपेक्षा खूपच कमी मिळालेला प्रतिसाद आणि राज ठाकरे यांच्या मनसेचं तर पूर्णच झालेलं पाणीपत या सगळ्यामुळे आता तरी उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा चर्चेला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे. माध्यमांमध्ये सुद्धा सुरू आहे. शिवसेना आणि ठाकरे या दोन्ही नावांविषयी मराठी माणसांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपुलकी राहिलेली आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून. त्यामुळे ठाकरे आडनावाची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील व्हॅल्यू कमी होताना आणि शिवसेनेची शक्ल झालेली पाहून लक्षावधी मराठी माणसांना वेदना होणं साहजिकच आहे. त्यातूनच मग या अशा सध्या सुरू झाल्यात त्या प्रकारे उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं वगैरे सगळ्या बाबींची चर्चा होते, सुरू राहते. त्याबाबत आपण पुढे बोलूच. परंतु त्याआधी एक बाब मात्र अत्यंतिक वेदनादायी ही नक्कीच आहे की भारतीय जनता पार्टी ज्या ज्या राज्यांमध्ये आपले हातपाय पसरते आणि ज्या स्थानिक राजकीय पक्षांचा आधार घेऊन ती पसरते त्याच राजकीय पक्षांना, स्थानिक राजकीय पक्षांना भाजप नंतर नेस्तनाबूत करून टाकते. भाजपचा हा मागील काही वर्षांमधील इतिहासच आहे. महाराष्ट्रातही तसं करण्यामध्ये ते यशस्वी ठरले हे याचं वाईट वाटतं. कर्नाटकात त्यांनी JDS सोबत हेच केलं. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अशाच पद्धतीनं त्यांनी संपवला. हरियाणामध्ये INLDला त्यांनी असंच संपुष्टात आणलं. पंजाबमधील अकाली दलाच्या बाबतीत तेच केलं. तामिळनाडूत AIADMKला घरघर लावली. आंध्रमध्ये YSR काँग्रेसच्या बाबतीमध्ये भाजपनं हेच केलेलं आहे. तेलंगणात BRS किंवा TRS यांचं तेच केलं. ओरिसामध्ये बिजू जनता दल संपवलं त्यांनी अशाच प्रकारे. आसाममध्ये आसाम गण परिषद अशाच प्रकारे संपुष्टात आणली. UP बिहारमध्ये अपना दल, लोक जनशक्ती पार्टी, आता निषाद पार्टी आणि अजून काही उदाहरणं आपल्याला देता येतील, संपवून टाकले त्यांनी. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तिथली जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला त्यांनी अशाच प्रकारे वागणूक दिली. बरं, या सगळ्या राजकीय पक्षांच्या कुबड्या वापरूनच त्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी स्थिरस्थावर झाला आणि मग त्याच पक्षांच्या जीवावरती उठला, मुळावरती उठला. किती उदाहरणं आहेत याची, पाहिलीत ही सगळी यादी आता मी तुम्हाला सांगितली. महाराष्ट्रात ते हीच नीती आता नाही, अगदी कधीपासूनच वापरत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांच्या वयाच्या अखेरीच्या पर्वामध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपवण्याचे उद्योग सुरू केलेले होते. बाळासाहेब थकलेत आता पूर्ण आणि उद्धव काही आक्रमकपणे आपल्या अंगावर येणाऱ्यांमधले नाहीत असं मानून भारतीय जनता पार्टीने शिवसेना हळूहळू संपवायला घेतलेलीच होती. बाळासाहेबांचं निधन झाल्यावर त्यानंतर तर महाराष्ट्र गिळंकृत करण्याच्या आपल्या आसुरी महत्त्वाकांक्षेमध्ये आता आडवं येणारं या राज्यात कोणीही राहिलेलं नाही या जाणीवेने भारतीय जनता पार्टीचे लोक प्रचंड हुरळून गेलेले होते. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना ते सगळे आतून प्रचंड खुश होते. ही मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय, वास्तव सांगतो. याच्यामध्ये काहीही अतिशयोक्ती नाही, असत्य नाही. परंतु उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीची ती सगळी गणितं चुकवून टाकली. उद्धव ठाकरे यांच्या बाबतचा अंदाज लावण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्णपणे चुकले. भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यांमधल्या स्थानिक पक्षांचा वापर करून घेऊन त्या राज्यांमध्ये हातपाय पसरतो आणि मग त्यांच्याच मुळावरती, त्यांच्या जीवावरती कसा उठतो ते सगळं उद्धव ठाकरे यांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं होतं. त्यांनी ते अभ्यास केलेला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या स्टाईलने, त्यांच्या पद्धतीनं शिवसेनेचं नेतृत्व केलं. त्यांना योग्य वाटणाऱ्या मार्गांनी त्यांनी शिवसेनेला नेलं. अर्थात भाजपची साथ सोबत करतानाही त्यांनी भाजपची लाचारी कधीच केली नव्हती. आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्ण सक्रिय असताना बाळासाहेबांनी भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये कधीही शिरजोर होऊन दिलेलं नव्हतं. युती करायचे, ते एकत्र निवडणूकसुद्धा लढवायचे, परंतु भाजपला कधीही त्यांनी डोक्यावर बसू दिलं नाही. आपल्या कायम कमळाबाई, कमळी, साला इतक्या वेळा या कमळीला मी झटकून टाकायचा प्रयत्न करतो तरी परत परत येऊन चिकटतेच, मला लाजच नाही तिला.
असं काय काय बोलायचे बाळासाहेब. अनेकदा ऐकलेलं आहे मी असं ते समोर. आणि ते बोलताना सुद्धा त्यांची स्टाईलसुद्धा एकदम खतरनाक असायची. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते स्टेजवरती असताना जाहीर सभांच्या बाळासाहेब त्यांना काहीही बोलायचे. अगदी ते कशाला अडवाणींना सुद्धा सुनवायला बाळासाहेबांनी कधी मागे पुढं पाहिलेलं नाही. बऱ्याच वेळचे प्रसंग आहेत असे. तुम्ही दिल्ली सांभाळा, तिकडे तुमचं केंद्रामध्ये सरकार कसं स्थापन करता येईल ते बघा, त्यासाठी मी महाराष्ट्रातून तुम्हाला ताकद पुरवेल, पण महाराष्ट्रात अधिकची लुडबुड उगाचच करू नका. महाराष्ट्र सांभाळायला इथे माझी शिवसेना सक्षम आहे असं बाळासाहेब थेटपणे भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना जाहीरपणे सुनवायचे. त्यामुळे ते असेपर्यंत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी जास्त काही वळवळ करू शकली नाही. युती असली तरी बाळासाहेबसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला पुरेपूर ओळखून होते आणि त्यामुळेच एका ठराविक मर्यादेपर्यंतच भारतीय जनता पार्टीला त्यांनी जवळ केलं होतं, त्यापेक्षा अधिक नाही. बाळासाहेबांच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांचा स्वभाव काहीसा सौम्य, त्यांचे विचारसुद्धा आपल्या पित्यापेक्षा आपल्या आजोबांशी अधिक जवळीक सांगणारे, सुधारणावादी आणि प्रगतिशील. देव धर्म वगैरे सगळं आपापल्या जागी ठीकच, परंतु पोटपाणी, उद्योग व्यवसाय, त्यातून राज्याचा आणि जनतेचा विकास याला अधिक महत्त्व देणारे, जातीय धार्मिक भेदांना फारसा थारा न देणारे, हे गुण खरं म्हणजे अजिबातच वाईट म्हणता येत नाहीत, उलट सद्गुणच आहेत हे सगळे. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेची सूत्र त्यांच्याकडे आल्यावरती उद्धवजींच्या, त्यांनी शिवसेनेचा पूर्वीचा जो चेहरा होता वर्षानुवर्ष मारधाडवाला, खंडणीखोरीवाला, मुस्लिम द्वेषी वगैरे वगैरे, तो चेहरा प्रयत्नपूर्वक त्यांनी बदलायला घेतला. राज्यातील सगळ्या जाती धर्मांमधील सगळ्याच जनतेला शिवसेना ही आपली वाटली पाहिजे, हा आपला पक्ष वाटला पाहिजे, अशा दृष्टीनं त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टीला ते पूर्णपणे ओळखून होतेच आणि त्यामुळेच 2014 साली विधानसभेला भारतीय जनता पार्टीसोबतची युती त्यांनी तोडून टाकली होती. स्वबळावरती सुद्धा त्यावेळी त्यांनी 2014ला मोठ्या संख्येने आपले शिवसेनेचे आमदार निवडून आणून दाखवले होते. स्वतःला पूर्णपणे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं होतं. शरद पवार यांनी त्यावेळी भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा देण्याचा पवित्रा घेतला नसता तर भारतीय जनता पार्टीला झुकत उद्धव ठाकरेंची मिन्नतवारी करावी लागली असती आणि कदाचित तेव्हाच त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला सुद्धा असता. परंतु शरद पवार यांच्या त्या अगम्य खेळीमुळे 2014च्या शेवटी त्यांचा नाईलाज झाला उद्धव ठाकरेंचा आणि तेव्हाच होणारी पक्षफूट टाळण्यासाठी काहीशा अवमानकारक परिस्थितीमध्ये त्यांना फडणवीसांसोबत अजिबात इच्छा नसताना सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा लागला. परंतु त्यानंतर सुद्धा 2014 ते 2019 ही 5 वर्ष तुम्ही सगळेजण आठवून पहा. उद्धव ठाकरे सतत भारतीय जनता पार्टीवरती कठोर टीका करत राहिले आणि तीही राज्यामध्ये विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांपेक्षाही अधिक कठोर. खरं म्हणजे तेव्हाच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात यापुढे एकत्र राहणार नाहीत हे सिद्ध झालेलं होतं. तरीसुद्धा 2019ला अमित शहांच्या आग्रहामुळे, ती एक धूर्त नीतीच होती म्हणा, पुन्हा युती झाली. आता यामध्ये एक बाब अत्यंत 100% खरी आहे. मातोश्रीमध्ये स्वर्गीय बाळासाहेबांची जी खोली आहे ते संपूर्ण ठाकरे कुटुंबियांसाठीच एक पवित्र मंदिरच आहे. काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्या खोलीमध्ये घेतले जातात, अन्यथा मग बाकीच्या सगळ्या चर्चा खाली अन्य खोल्यांमध्ये, हॉलमध्ये होतात. मी स्वतः काही कारणांनी मातोश्रीमध्ये काही वेळा गेलेलो आहे आणि हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे असं म्हणतात ठामपणे की त्या खोलीमध्ये अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना स्मरून सत्ता आल्यास शिवसेनेला पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता, तर 100% उद्धव ठाकरे खरंच सांगतायत. अजिबातच त्यात शंका घ्यायला वाव नाही. अमित शहा यांच्यासारखं छक्केपंजे राजकारण उद्धव ठाकरे यांचं नाही. खोटं बोलण्याचे अमित शहा यांचे मागच्या काही वर्षांमधले असंख्य दाखले आहेत. अगदी संसदेत सुद्धा पंडित नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील आदी देशाच्या आपल्या दिवंगत नेत्यांविषयी बरंच काही खोटं अमित शहा बोललेले आहेत.
आपल्या अभिव्यक्तीचे आपण त्यावरती एपिसोड केलेले आहेत, त्यांच्या त्या खोटेपणाच्या वक्तव्याची सगळी चिरफाड करणारे चॅनलवरती आहेत, इच्छुकांनी जरूर जाऊन पहा. उद्धव ठाकरे खोटं बोलल्याचे असे दाखले सापडत नाहीत आणि त्यातही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये झालेल्या चर्चेविषयी ते असत्य बोलणं तर अगदी पूर्णपणे असंभव. हा अमित शहा यांचा खोटारडेपणा किंवा दिलेल्या शब्दावरून पालटणे ही एकच नव्हे तर 2019च्या उद्धव ठाकरे यांच्या त्या पवित्र्यामागे आणखीही अनेक बाबी होत्या. शिवसेनेचे उमेदवार भाजपपेक्षा कमी निवडून यावेत यासाठी युती असून सुद्धा किमान महाराष्ट्रामध्ये 20 ते 25 ठिकाणी फडणवीसांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये काही बंडखोर उभे केले होते आणि काही ठिकाणी आधीच उभ्या राहिलेल्या बंडखोरांना त्यांनी पूर्ण पाठबळ पुरवलेलं होतं. उद्धव ठाकरे हे सगळं पाहत होते आणि त्यानंतरही अमित शहा यांनी दिलेला शब्द फिरवल्यावर मग त्यांनी आपली भूमिकासुद्धा पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळच्या प्रचारामध्ये स्टेजवरती जेव्हा मोदी शहा फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेत होते तेव्हाच उद्धव ठाकरे उठून का काही बोलले नाहीत वगैरे मुद्दे काढणाऱ्यांना हे कळत नाही की जाहीरपणे प्रचारसभांमध्ये जनतेसमोर त्यांचा तो खोटारडेपणा उघड न करणं हा उद्धव ठाकरे यांच्या मनाचा मोठेपणा होता, तो त्यांचा सुसंस्कृतपणा होता. हे सगळं सविस्तरपणे सांगण्याचं तात्पर्य हेच की भाजपसोबत राहून संपण्यापेक्षा मी सुरुवातीलाच तुम्हाला ती सगळी लिस्ट सांगितली वेगवेगळ्या राज्यांमधल्या पक्षांची भाजपनं संपवलेल्या, तर तसं काही आपल्या शिवसेनेचं महाराष्ट्रात होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी अतिशय विचारपूर्वक आणि पूर्ण गांभीर्याने घेतलेला होता. पक्षाच्या जीवावर सत्तेतील आणि संघटनेतील वेगवेगळी पदं भूषवून आर्थिकदृष्ट्या गब्बर झालेले काही लोक आपली ती संपत्ती वाचवण्यासाठी पक्षाला आणि आपल्याला सोडून जाऊ शकतात, भारतीय जनता पार्टीची लाचारी करू शकतात. ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरेंना पूर्णपणे माहीत होती. सगळं काही त्यांच्या अगदी लक्षात आलेलं होतं आणि तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीशी संघर्ष करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ते भारतीय जनता पार्टीपासून लांब झाले. पुढे त्यानंतर जे काही घडलं राज्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये 2-3 वर्षांमध्ये ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आदित्य ठाकरेंना कोणत्या प्रकरणामध्ये नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला, संजय राऊतांना कशा प्रकारे जेलमध्ये डांबण्यात आलं, करोना काळामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेचं चांगल्या प्रकारे रक्षण केलं म्हणून जागतिक स्तरावरच्या आरोग्य संघटनांनी आणि आपल्या अगदी मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनीसुद्धा उद्धव ठाकरे सरकारचं, महापालिकेचं आणि सगळ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचं कौतुक केलं. परंतु त्या सगळ्यामध्ये हातभार लावणाऱ्यांना मागील काही काळामध्ये सूड भावनेने कसं तुरुंगात डांबण्यात आलं ते सुद्धा आपण पाहिलं. परंतु उद्धव ठाकरे मागे हटले नाहीत, लढत राहिले आणि अगदी आतासुद्धा त्यांचे फक्त 20 आमदार निवडून आलेत या निवडणुकीत. परंतु तरीही त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत संघर्ष करण्याची भूमिका काल जाहीर केलेली आहे. थोडक्यात कोणत्याही प्रकारे आता भारतीय जनता पार्टीला साथ नाही तर त्यांच्याशी लढाईच, त्यांच्याशी संघर्षच ही त्यांची भूमिका आहे. पुढच्या काळात ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबतही राहतील का की स्वतंत्र होतील हे पाहावं लागेल आपल्याला नजीकच्या भविष्यात काय होतं ते. परंतु ते भाजपच्या सोबत जाणार नाहीत हे तर अगदी 100% नक्की दिसतंय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांच्याकडे पाहिल्यावरती आपल्याला काय दिसतं सांगा? त्यांच्या भूमिका मागच्या काही वर्षांमध्ये कायम बदलत्या आणि बऱ्याच वेळा पूर्णपणे अनाकलनीय राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत. आपण सगळ्यांनीच पाहिल्या. 2014 साली त्यांनी लोकसभेला काही उमेदवार उभे केले मनसेचे आणि भूमिका काय जाहीर केली होती त्याही वेळेला तर आपले निवडून आलेले खासदार नरेंद्र मोदींना संसदेमध्ये पाठिंबा देतील. आता नरेंद्र मोदींवरती प्रेम असलेले लोक थेटपणे भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार ना. ते कशाला असा व्हाया मोदी मार्ग स्वीकारतील? आतासुद्धा या विधानसभेला राज ठाकरे यांनी आधीच जाहीर करून टाकलं की फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आणि होतील. फडणवीस आणि शिंदे ही आदर्श जोडी आहे वगैरे वगैरे. आता ज्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्याच्या प्रमुखपदी हवे होते ते लोक थेट त्यांच्या उमेदवारांनाच मतं देतील ना. ते कशाला व्हाया मनसे अशा प्रकारचं मतदान करतील फडणवीस आणि शिंदेंसाठी?
या सगळ्यामुळे शेवटी व्हायचं तेच झालं आणि मनसेचं पूर्णपणे पाणीपत झालं. बऱ्याच ठिकाणी तर मनसेच्या उमेदवारांचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं. प्रचंड अवमानजनक, मानहानिकारक असा हा मनसेचा पराभव यावेळेला झालेला आहे. परंतु त्यानंतरसुद्धा काही वेगळी भूमिका घेण्याच्या ऐवजी आता आपण थेट महायुतीमध्येच सहभागी व्हावं अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचे विचार मनसेच्या नेत्यांनी काल राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची जी या पराभवानंतर चिंतन बैठक झाली त्याच्यामध्ये व्यक्त केल्याचं वृत्त आजच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. ते जर खरं असेल तर मग राज ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीशी पंगा अजिबात घ्यायचाच नाही आहे. त्यांना भारतीय जनता पार्टीसोबत संघर्ष करण्याची भूमिका घ्यायचीच नाही आहे हेच पूर्णपणे सिद्ध होतं. 6% आसपास जवळपास मतं मनसेला मिळाली होती मागे महाराष्ट्रामध्ये. आज ती अवघ्या 1 ते 1.5% म्हणजे अगदीच नगण्य पातळीवरती आलेली आहेत. पक्षाचं चिन्ह आणि मान्यतासुद्धा जाण्याची वेळ आलेली आहे. हीच भारतीय जनता पार्टीची नीती आहे. देशभरातील ज्या स्थानिक राजकीय पक्षांना भारतीय जनता पार्टीने अगदी व्यवस्थितपणे नेस्तनाबूत करून टाकलं त्यात आता महाराष्ट्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव जोडलं जाईल. तसं होऊ नये असं वाटत असेल तर राज ठाकरे यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सोबत लढण्याची, संघर्ष करण्याची भूमिका घ्यावी लागेल. परंतु त्यासाठी त्यांची तयारी सध्या तरी अजिबातच दिसत नाही आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये नाहक आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न झाला. शिवसेना पक्ष फोडला. उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार व्हायला लागलं. नाव चिन्ह त्यांचं चोरलं गेलं तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. ते लढत राहिले, लढतायत, लढतील. राज ठाकरे यांची मात्र तशी भाजपशी लढण्याची इच्छाच दिसत नाही आहे. मग या 2 ठाकरेंचं एकत्र येणं कसं काय शक्य आहे? उद्धव ठाकरे तर काही आपला मार्ग बदलणार नाहीत आणि त्यांनी का बदलावा तो? उद्या कदाचित मी म्हणतोय तसं होईलच असं नाही, तशी शक्यतासुद्धा दिसत नाही सध्या. काँग्रेस राष्ट्रवादीपासून ते वेगळे झाले तरी भाजपशी एकट्याने लढण्याची त्यांची हिंमत आणि जिद्द कायमच राहील. त्यामागची त्यांची भूमिकासुद्धा समर्थनीय आहे त्या आपल्या भाजपशी लढण्याच्या भूमिकेच्या बाबत. एकत्र येण्यासाठी भूमिका राज ठाकरे यांना बदलावी लागेल. त्यांनी ते केलं तर अर्थातच महाराष्ट्रातील खूप साऱ्या लक्षावधी लोकांप्रमाणेच मलासुद्धा ते आवडेल. परंतु ते तसं करतील अशी कोणत्याही प्रकारची चिन्ह सध्या तरी दिसत नाही आहेत. आणि त्यामुळेच मला तरी हे 2 भाऊ एकत्र येण्याची सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी अजिबात काहीही शक्यता दिसत नाही. बाकी आज जरी मुस्लिम फोबियामुळे आणि पैशांच्या प्रचंड राशींमध्ये न्हावून निघाल्यामुळे राज्यातील बऱ्याच लोकांना उद्धव ठाकरे यांची भारतीय जनता पार्टीशी लढण्याची, संघर्ष करण्याची भूमिका पटत नसली तरी भविष्यात भारतीय जनता पार्टी काय आहे हे लक्षात आल्यावरती त्यांना आपली चूक उमगेल आणि उद्धव ठाकरेच योग्य होते हे त्यावेळी अशा सगळ्या लोकांच्या लक्षात येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. मात्र तोपर्यंत आपला महाराष्ट्र आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या किमान 40-50 वर्ष मागे गेलेला असेल याचीच खंत आहे, बाकी काही नाही. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का? नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.